आपण लास्ट लेक्चर मध्ये ना फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट केली, म्हणजे 1.1 एक्सरसाइज कंप्लीट झाली. त्यामध्ये आपण म्हणजे मागच्या एक्सरसाइज मध्ये कंपोजिट फंक्शन्स चे डेरिव्हेटिव्ह स्टडी केले होते, बरोबर आहे की नाही. सगळ्यात आधी आपण चॅप्टरच्या स्टार्टिंगला तर सिंपल फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह पाहिलेत. सिंपल स्टँडर्ड छोटे छोटे फंक्शन्स, बरोबर आहे की नाही. जसे की काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होते, एक लॉगॅरिथमिक फंक्शन होतं लॉग एक्स. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये कोणते होते, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स. ते सिंपल छोटे छोटे फंक्शन्स, त्यांचे डेरिव्हेटिव्ह आपण पाहिले होते, बरोबर आहे की नाही. त्यानंतर मग आपण त्यांचेच सिंपल जे काही ट्रिग्नोमेट्रिक किंवा कुठल्याही टाइपचे स्टँडर्ड फंक्शन्स असतील ना, तर त्या स्टँडर्ड फंक्शन्स पासून तयार झालेले कंपोजिट फंक्शन्सचे आपण डेरिव्हेटिव्ह पाहिलेत. जसं एक्स रेस टू एन हे एक सिंपल फंक्शन होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. तसाच मग एक्स रेस टू एन पासून आपण कंपोजिट फंक्शन तयार केला. आणि कंपोजिट फंक्शन कसं तयार होतं, तर की जेव्हा पण एक्स असेल ना, तर त्या एक्सच्या ऐवजी दुसरं फंक्शन असेल, म्हणजे एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स. जसं एक्स रेस टू एन चं कंपोजिट फंक्शन मग तयार होणार कसं, एफ ऑफ एक्स रेस टू एन. मग त्या एफ ऑफ एक्स ऐवजी काही पण असू शकतो, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स. सिंपल पण होऊ शकतं, अजून कंपोजिट मध्ये कंपोजिट फंक्शन पण असू शकतं, बरोबर आहे की नाही. त्या टाइपचे सगळ्या टाइपचे ऑलमोस्ट आपण एक्झाम्पल्स कव्हर केलेले आहेत पहिल्या एक्सरसाइज मध्ये कंपोजिट फंक्शनच्या बाबतीतले. ठीक आहे. कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला काय करावा लागतो, चेन रूल यूज करावा लागतो. चेन रूल म्हणजेच कोणता, की जो आउटर मोस्ट फंक्शन आहे त्याचा आधी आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, ठीक आहे. आणि मग हळूहळू मध्ये मध्ये जात जात मग सगळ्यात शेवटी सगळ्यात मधलं जे फंक्शन असेल त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. असं काम केलं होतं आपण, आठवा. जसं की आता साइन ऑफ, कॉस ऑफ, टॅन एक्स असं असेल समजा, तर आउटर फंक्शन कोणतं झालं, हे साइन फंक्शन. आणि सगळ्यात इनर फंक्शन कोणतं आलं, टॅन एक्स, बरोबर आहे की नाही. मग आपण यानुसार मग काय करतो, की सगळ्यात आधी आउटरचा डेरिव्हेटिव्ह घेत जातो. सगळ्यात बाहेरचा जो फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, साइनचा डेरिव्हेटिव्ह, नंतर कॉसचा घेणार, नंतर सगळ्यात शेवटी टॅन एक्सचा येणार. कंपोजिट फंक्शन नुसार आपण असं काम काहीतरी केलेलं आहे. हा एक ओव्हरव्ह्यू होता आपला समजा, ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. जे स्टँडर्ड फंक्शन्स आपण स्टडी केले होते किंवा ज्यांचे डेरिव्हेटिव्ह आपण स्टडी केले होते ना, तर त्यांच्यामध्ये इनव्हर्स फंक्शन नव्हते. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलाय, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला आता लर्न झालेला आहे. पण मग साइन इनव्हर्स एक्स असेल म्हणजे इनव्हर्स फंक्शन मध्ये इनव्हर्स फंक्शन कोणते कोणते आहेत माहिती तुम्हाला, साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स एक्स, कोसेक इनव्हर्स एक्स. हे स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, सिंपल वाले, बरोबर आहे की नाही. मग यांचे डेरिव्हेटिव्ह काय येतात, तर यांचे डेरिव्हेटिव्ह आपण आता हे सेपरेटली असे शिकलोय, असे शिकणार आहेत आपण, ठीक आहे ना. साइन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तसाच कॉस इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहेत ना, तर तेव्हा हे फॉर्म्युले आपल्याला आता कामात येणार आहेत, ठीक आहे. जसं की पहा, आता एखादं एक्झाम्पल घेऊया आपण, d/dx ऑफ साइन एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स, असं एक्झाम्पल दिलेलं असेल समजा आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल. मग आपण याच्यासाठी काय करणार, तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तर रूल माहिती प्रत्येकाला. सगळ्यात आधी आपण ना साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि कॉस इनव्हर्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार, बट तो सेपरेट, म्हणजे असा प्लस d/dx ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, ठीक आहे. इकडे लक्ष द्या, आता बोलू नका. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय घेणार मग आपण, कॉस एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आताच तुमच्या समोर लिहून दिलाय फॉर्म्युला, काय तो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. याला तुम्ही वाटलं तर असं लिहू शकतात, कॉस एक्स मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर झाला. कोणाकोणाला समजला. हे जे ना इथे जे काम केलंय ना आपण, हे रूल नुसार केलेलं आहे. डिफरन्शिएशनचे रूल्स आपण ऑलरेडी ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला शिकून गेलेलो आहे, बरोबर आहे की नाही. की टू फंक्शन्स असतील, फंक्शन्स कोणते पण असू द्या, त्यांच्यामध्ये जर कधी ऍडिशन असेल ना, तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेतो. रूल नुसार आपण गेलो, सेपरेट घेतला. फक्त एवढं आहे की या सेपरेट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती पाहिजे. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण याच्या आधी माहिती करून घेतलेला आहे. कॉस इनव्हर्स फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नव्हता, जो आज माहिती झाला या लेक्चर मध्ये, की कॉस इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, -1/√x²,
बस तेवढाच फक्त आता इथं आपल्याला ऍडिशनल पार्ट आहे जो इथं ऍड करायचा आहे. समजलं इथपर्यंत आता? ठीक आहे. हे जसे आपण कॉस इनव्हर्स साठी घेतलं तसं प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण यूज करणार आहे. जिथे जो यूज होईल तिथे तो, जिथे ज्याचा विचारलेला असेल डेरिव्हेटिव्ह तो घेणार आपण. यानंतर हे जे काही इनव्हर्स फंक्शन आहे ना ऍक्च्युली, तर हे फक्त आणि फक्त इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आहेत. कुठले ते? फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. मग दुसऱ्या फंक्शन्सचे पण इनव्हर्स एक्झिस्ट करतात का? तर हो, इनव्हर्स एक्झिस्ट करतात. फक्त ट्रिग्नोमेट्री वालेच इनव्हर्स फंक्शन असतात असं नाहीये. दुसरे पण फंक्शन्स असू शकतात इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये. मग या सगळ्या फंक्शन्सला आपल्याला एक जनरल फॉर्म मध्ये स्टडी करायचं असेल तर इनव्हर्स फंक्शनला आपण कसं मेन्शन करणार ते आधी माहिती करून घेऊया. एक फंक्शन आहे सपोज, इनव्हर्स नाही, सिंपल फंक्शन आहे, मग त्याला आपण मोस्ट ऑफ द टाइम्स असं कन्सिडर करतो, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. बरोबर आहे की नाही? कुठलं पण सिंपल फंक्शन घ्या, त्याला आपण आतापर्यंत y इक्वल टू एफ ऑफ एक्स असं कन्सिडर करत आलो. जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा क्वेश्चन दिला असेल, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस कॉस ऑफ ई रेस टू एक्स. समजा असं याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर तुम्हाला माहिती की आपण याला ना एफ ऑफ एक्स कन्सिडर करतो. पण म्हणू शकतो की नाही आपण याला एफ ऑफ एक्स, एक फंक्शन आहे काहीतरी म्हणून त्याला एफ ऑफ एक्स. बट आपण सॉल्व्ह करताना काय करतो, सगळ्यात पहिली स्टेप की त्याला आहे ना वाय कन्सिडर करून घेतो, हा जो दिला असेल तो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे y हे असं फंक्शन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल हा x आहे, याला आपण y कन्सिडर करतोय. पण मग यालाच आपण एफ ऑफ एक्स पण म्हणणार, कारण की याच्यामध्ये ना व्हेरिएबल कोण आहे? x आहे. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टींना आपण जनरलाइज करून असं लिहितो की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे झालं एक सिंपल फंक्शन. या फंक्शनचा इनव्हर्स कसा रिप्रेझेंट करणार मग आपण? याचा इनव्हर्स जर कधी आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर सिंपल आहे, या एफ ला इकडे घेऊन यायचा आहे, त्याला इकडे लिहायचा आहे एफ इनव्हर्स, आणि हा y ऍज इट इज इक्वल टू एक्स. म्हणजे आपण याला असं म्हणणार की x इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ y. याला म्हणणार आपण इनव्हर्स फंक्शन. कोणाचा? याचा. हे सिंपल फंक्शन आहे, याच्यापासून इनव्हर्स फंक्शन हे तयार झालं. दिस इज इनव्हर्स फंक्शन. आता या गोष्टीला आपण एक्झाम्पल्स थ्रू जर कधी समजून घ्यायचं ठरवलं, समजा लगेच तर काही समजणार नाही तुम्हाला, पहिल्यांदा पाहिल्यानंतर हळूहळू 2-4 एक्झाम्पल घेतल्यानंतर क्लिअर होईल. ठीक आहे, लक्ष देत राहा फक्त. म्हणजे आता समजा एक फंक्शन आहे y इज इक्वल टू काहीतरी रूट एक्स, म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा झाला आपला एफ ऑफ एक्स. ठीक आहे. मग y इक्वल टू रूट एक्स जर कधी असेल, हे जर कधी सिंपल फंक्शन असेल, स्टँडर्ड फंक्शन असेल, तर मग याचा आपल्याला जर कधी इनव्हर्स घ्यायचा असेल, म्हणजे हा फॉर्मॅट याच्यापासून जर बनवायचा असेल तर काय करायचंय लक्षात घ्या. त्याच्या आधी ह्या फॉर्मॅटला पहा पुन्हा एकदा. या फॉर्मॅट मध्ये कोण कुठं कसं आहे ना ते पहा. या फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे समजतंय की सर लेफ्ट हँड साइड मध्ये एकटा एक्स आहे, बाकीचं सगळं तिकडे आहे. बरोबर आहे की नाही? मग तसंच आपल्याला इथून बनवायचंय. आता हे जे आहे ना, हा y इन टर्म्स ऑफ x आहे. आता आपल्याला याचा जर इनव्हर्स बनवायचा असेल तर x इन टर्म्स ऑफ y बनवायचा आहे. म्हणजे x ला एकट्याला एका साईडला काढायचं आहे, आता सेपरेट करायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणाला शिफ्ट करावं लागणार आहे? रूटला शिफ्ट करावं लागणार आहे लेफ्ट हँड मध्ये. या रूटला जर लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट केला आपण तर काय होणार? तो y स्क्वेअर. आणि राईट हँड मध्ये काय उरतोय? x. म्हणजे याचा अर्थ असा झाला की x इज इक्वल टू y स्क्वेअर. हे झालं इनव्हर्स फंक्शन. हे काय आलं आता? इनव्हर्स फंक्शन. या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन हे तयार झालं आता. सिंपल आहे, फक्त एवढं की तुम्ही या पद्धतीने ही गोष्ट माहिती नव्हती म्हणून थोडस कठीण वाटतंय. ठीक आहे ना? या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या आहेत, फक्त याला इनव्हर्स फंक्शन म्हणतात हे माहित नव्हतं. ठीक आहे. असं काम केलंय की नाही आपण कधीतरी? स्क्वेअरला शिफ्ट केला असेल, मग हा इकडे वाय स्क्वेअर झाला आणि तिकडे राहिला एक्स. हे असं काम केलंय ना आपण याच्या आधी कधी ना कधी, कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन करत असताना. म्हणून मग आपण याला आपण काय म्हणणार आता इथं या ठिकाणी? इनव्हर्स फंक्शन. ठीक आहे. अजून एक्झाम्पल घेतो वाटलं तर. y इक्वल टू काहीतरी असेल सपोज एक्स क्यूब प्लस 4. हे एक सिंपल फंक्शन आहे समजा.
याचं जर कधी आपल्याला इनव्हर्स फंक्शन लिहायचं असेल, याच्यापासून इनव्हर्स फंक्शन तयार करायचं असेल, तर कसं करणार लक्षात घ्या. कोणतेही फंक्शन असू द्या, त्याच्यामध्ये जर कधी y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असा फॉर्मॅट असेल आणि तोच आहे, हा एफ ऑफ एक्स आहे बरोबर. एफ ऑफ एक्स या फॉर्मॅट मध्ये असेल ना, तर या फॉर्मॅटला आपल्याला काय करायचंय की एक्स ला एकट्याला एका साईडला काढायचंय. एक्स ला एका साईडला काढून जे उरलेलं असेल ते लिहायचंय. यालाच म्हणणार आहेत आपण काय थोडक्यात इनव्हर्स फंक्शन. कोणाचा? याचा. मग जसं की आता इथे पण करायचंय समजा आपल्याला, मग काय करायचंय, एक्स ला एकट्याला एका साईडला ठेवायचंय. त्यासाठी आपल्याला कोणाकोणाला शिफ्ट करायला लागणार आहे, 3 ला आणि 4 ला दोघांना शिफ्ट करावं लागेल. ठीक आहे. मग 3 तर डायरेक्ट शिफ्ट होणार नाहीये जोपर्यंत 4 आधी शिफ्ट होत नाही तोपर्यंत. मग आधी आपण काय करणार, 4 ला शिफ्ट करणार. कसा होऊन जाणार तो, y मायनस 4 प्लस 4 आहे, इकडे येऊन मायनस 4 होणार. राईट हँड मध्ये काय आला, एक्स क्यूब. इथपर्यंत समजलं. आता हा जो क्यूब आहे ना, त्या क्यूबला पण इकडे शिफ्ट करणार आहेत आपण. y मायनस 4 आणि इकडे काय राहतोय x. बट इथं क्यूबचा काय होणार आहे, क्यूब रूट. क्यूब रूट ऑफ y मायनस 4 इक्वल टू x. म्हणजे x पहा आता एकटा एका साईडला आलाय. याला म्हणणार आहेत आपण इनव्हर्स फंक्शन. सर पण इनव्हर्स फंक्शन मध्ये असा रेस टू पॉवर -1 असला पाहिजे ना, तो दिसला पाहिजे ना, असं गरजेचं नाहीये. कळतंय काय सांगतोय मी. प्रत्येक इनव्हर्स फंक्शन मध्ये असा पॉवर मध्ये -1 दिसेल असं नाहीये. कारण की हे असं का म्हणतोय मी, कारण की आपण जेव्हा इनव्हर्स फंक्शन स्टडी केलेत ना फर्स्ट टाइम, तर ते स्टडी केले होते कोणते, ट्रिग्नोमेट्री वाले. आणि या प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिकच्या इथं इथं वरती -1 आहे ना, म्हणजे आपण म्हणतोय याला काय सर, हा इथं -1 आहे ना, म्हणून याला आपण आहे ना इनव्हर्स फंक्शन म्हणतोय, असं म्हणत आलोय आपण. बरोबर आहे की नाही. म्हणून असं वाटतं काही लोकांना की सर पॉवर मध्ये -1 असलाच पाहिजे इथं कुठतरी, आहे का इथं पण नाहीये, मग याला आपण इनव्हर्स फंक्शन म्हणणार नाहीत, असं नसतं. कळतंय काय सांगतोय मी. x इक्वल टू फंक्शन ऑफ y तयार झालाय, जो आधी y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x होता. ठीक आहे. याला म्हणणार आपण इनव्हर्स फंक्शन. राईट. ही एक छोटीशी कन्सेप्ट होती जी आपल्याला माहिती करून घ्यायची होती, जी माहिती झाली. ओके. आता याला अजून डिटेल मध्ये आपण जेव्हा एक्सरसाइजचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत ना, तेव्हा समजून घेऊ. ठीक आहे. फक्त एक प्रायमरी लेवलची इन्फॉर्मेशन मिळाली तुम्हाला. अच्छा सर, जर कधी एक फंक्शन असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर याच्यापासून आपल्याला इनव्हर्स फंक्शन लिहायचं असेल तर ते बनतं असं. एवढं माहिती झालं तुम्हाला. ठीक आहे. एक्झाम्पल जर कधी घ्यायचं ठरवलं तर सर y इज इक्वल टू काहीतरी एक्स क्यूब असेल समजा, याच्यापासून इनव्हर्स फंक्शन बनवायचं असेल तर आम्ही बनवून देऊ सर लगेच. काय, क्यूब रूट ऑफ y इज इक्वल टू एक्स. झालं हे इनव्हर्स फंक्शन. एवढंच तुम्हाला माहिती झालंय आता फक्त इथपर्यंत. क्लिअर झालं प्रत्येकाला. ठीक आहे. आता आपण पुन्हा हे जे काही स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ना, तर यांच्याकडे येऊ. याचा डेरिव्हेटिव्ह हा येतोय, तुम्ही डायरेक्ट लिहून दिला सर आम्हाला, पण मग याचा डेरिव्हेटिव्ह हा येतोय खरोखर कसं काय येतोय, त्याचा प्रूफ पण आपल्याला स्टडी करायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं रेंज आणि डोमेन पण असणार आहे. आणि प्रत्येकाला माहिती आहे की इनव्हर्स फंक्शन साठी रेंज काय असते आणि डोमेन काय असतो, माहिती आहे की नाही. येस. मग इथं साइन इनव्हर्स एक्स हा जो कोणी असेल तर ही काय असते, व्हॅल्यू असते, आणि त्या व्हॅल्यूला आपण डोमेन म्हणून रिप्रेझेंट करतो. म्हणजे इथं या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, -1 to 1. व्हेरी गुड. आयडिया आहे तुम्हाला, फक्त रिव्हिजन करावी लागेल. समजलंय तुम्हाला, पण आठवण पडली आहे, रिव्हिजन केली की आठवण येऊन जाईल. म्हणून ना रिवाइज करत राहा मागचे चॅप्टर्स पण. कळतंय काय सांगतो. आता 2 दिवस सुट्टी होती. मग हे जे इनव्हर्स फंक्शन आहे, जसं की साइन इनव्हर्स एक्स, या साइन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² येतो. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे फक्त या ठिकाणी. तर तो कसा घेणार आहे लक्षात घ्या. एकदम सिंपल आहे, सिंपल भाषेमध्ये सांगतोय. सगळ्यात आधी आपण काय करणार, तर जे गिवन फंक्शन आहे त्याला y कन्सिडर करणार. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी काय करायचंय, तर या इनव्हर्स फंक्शनला आधी सिंपल फंक्शन मध्ये कन्वर्ट करून घेऊ आपण, स्टँडर्ड फंक्शन मध्ये. त्यासाठी या इनव्हर्स फंक्शनला आपण शिफ्ट म्हणजे साइन इनव्हर्सला शिफ्ट करणार लेफ्ट हँड मध्ये. देअरफॉर साइन इनव्हर्स इकडे आल्यानंतर काय होणार आहे, साइन y इक्वल टू एक्स. इथपर्यंत समजलं, साइन y इज इक्वल टू एक्स. ओके. मग हे झालं सिंपल फंक्शन. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असणार. त्याच्या आधी एक काम करूया, x इक्वल टू साइन y असं लिहून घेतलं आपण. ठीक आहे. x इक्वल टू काय आला, साइन y. आता याला डिफरन्शिएट करणार आहेत, पण थोडस वेगळ्या पद्धतीने. आतापर्यंत जसं आपण डिफरन्शिएट केलंय ना, तसं इथं करणार नाहीयेत.
आतापर्यंत आपण डिफरन्शिएट कसं केलंय पण सर त्याच्याविषयी बोलून द्या एकदा. आतापर्यंत आपण डिफरन्शिएट असं केलंय पहा. इथे असं लिहायचो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, असं काम करत गेलोय आपण याच्या आधी. बरोबर आहे की नाही? म्हणजे जे गिव्हन फंक्शन होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सच्या रिस्पेक्टिव्हली घेत गेलो आपण. म्हणजे एक्सला व्हेरिएबल कन्सिडर करत आलोय आपण. ठीक आहे. बट या ठिकाणी लक्षात घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स न करता आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करणार आहोत. का? त्याचं रिझन समजवतो मी. एक फंक्शन असेल काहीतरी, बस रे, y इज इक्वल टू काहीतरी फंक्शन असेल समजा एफ ऑफ एक्स. लक्ष द्या बरं मी काय म्हणतोय, बोलू नका. मग y इक्वल टू एफ ऑफ एक्स आलेले आहेत गुरा. इकडे लक्ष द्या. y इक्वल टू एफ ऑफ एक्स असं जर फंक्शन असेल आणि यामध्ये आपण जर कधी बाकी सगळ्या गोष्टी इकडे शिफ्ट करून टाकल्या आणि तिकडे राहू दिला फक्त एक्स, तर ह्या फंक्शनचं हे काय तयार झालं, इनव्हर्स फंक्शन. काय तयार झालं, इनव्हर्स फंक्शन. मग याच्यासारखंच हे पण दिसतंय पहा आपल्याला. गिवन फंक्शन होतं काहीतरी, त्याच्यामध्ये काय केलं आपण, साईनला इकडे शिफ्ट करून दिला, एक्सला इकडे राहू दिला. म्हणजे याचा इनव्हर्स हा तयार होऊन गेला आता उलट. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथे जे होतं ना की ओरिजिनल फंक्शन जे होतं तर ते कशा फॉर्मॅट मध्ये होतं की त्याच्यामध्ये ना व्हेरिएबल एक्स होता. म्हणजे गिव्हन फंक्शन हे इन टर्म्स ऑफ एक्स होतं. जेव्हा अशा फॉर्मॅट मध्ये असेल तेव्हा आपण डिफरन्शिएट करत आलो होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण आता हे जे फंक्शन तयार झालेलं आहे ना, तर हे इन टर्म्स ऑफ वाय आहे. म्हणजे अशा फॉर्मॅट मध्ये तयार झालंय, इनव्हर्स तयार झालेलं आहे. मग याला नेहमी डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू वाय. इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करत आलो होतो, इथे विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट आपण करणार आहेत नेहमी इनव्हर्स फंक्शन मध्ये. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. म्हणजे पहा जसं की आता y इज इक्वल टू रूट एक्स, समजा हे एक सिंपल फंक्शन आहे. ठीक आहे. या फंक्शनचा आपण जर कधी इनव्हर्स बनवला, याचा इनव्हर्स फंक्शन कसा तयार होणार माहिती तुम्हाला आता, की वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स. जर या फंक्शनला तुम्हाला डिफरन्शिएट करायचा असेल तर या फंक्शनला डिफरन्शिएट करताना आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स करावा लागेल. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं असेल तर लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि जर कधी हे इनव्हर्स फंक्शन आहे समजा, या इनव्हर्स फंक्शनला आपण तर असं पण लिहू शकतोय त्याला, एक्स ला इकडे वाय स्क्वेअरला तिकडे समजा. मग आता हे इनव्हर्स फंक्शन आहे, ह्या इनव्हर्स फंक्शनला जेव्हा आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल ना तर त्याला विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचंय. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. याला जेव्हा डिफरन्शिएट करणार तेव्हा याचा आन्सर काय येणार, dy बाय dx. डिफरन्शिएट करताना आपण हा जो व्हेरिएबल घेतोय ना तो इथं घेतो. बरोबर? म्हणजे dy बाय dx जोडतो आपण लेफ्ट हँडला पण आणि राईट हँडला पण. इथपर्यंत समजतंय काय सांगतोय मी? लेफ्ट हँडला पण dy बाय dx जोडला आणि इथं हा y लेफ्ट हँड मधला त्याच्यासोबत इक्वल टू dy बाय dx ऑफ त्याच्यासोबत कोण घेतोय आपण आता, रूट एक्स. अशी प्रोसेस केली आपण याच्या आधी सगळ्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? मग याला आपण काय म्हणायचो की सर dy बाय dx इज इक्वल टू आला 1/2 रूट एक्स. कळतंय का काय सांगतोय मी? तसं आता इथे हे इनव्हर्स फंक्शन आहे, याला आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करणार आहेत. म्हणजे हा काय आला, डी बाय डी वाय. विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर डी बाय डी एक्स जोडतो आपण, जर विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर डी बाय डी वाय जोडायचा आहे दोघं साइड्सला, म्हणजे बोथ साइड्सला. ऑफ एक्स इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ वाय स्क्वेअर. आठवा व्यवस्थित. आपल्याला जर कधी इथं एक्स दिलेला राहिला असता, इथे पण जर कधी एक्स राहिला असता तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला असता बरं? समजा इथं एक्स स्क्वेअर राहिला असता आणि विथ रिस्पेक्ट टू एक्सच राहिला असता, म्हणजे असा. याचा डेरिव्हेटिव्ह बोला बरं काय लिहितो आपण, ट्वाइस एक्स लिहितो की नाही? तसा याचा पण डेरिव्हेटिव्ह येणार आहे. फक्त काय राहणार, तो ट्वाइस वाय राहणार. समजतंय का काय सांगतोय मी? जसं एक्स साठी प्रोसेस केली ना आपण, बिलकुल सेम प्रोसेस, फक्त एक्स च्या ऐवजी वाय असं समजून चालायचंय आणि एक्स च्या ऐवजी वाय लिहायचंय. जसं की आता समजा मी तुम्हाला हे विचारलं की साइन वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय,
सांगा, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे काय येणार cos y. समजलं काय सांगतोय? ठीक आहे, डी बाय डी एक्स ऑफ tan x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय सांगतो आपण? येस, सेक स्क्वेअर एक्स. बट जर कधी हाच डी बाय डी वाय असेल आणि tan y चा डेरिव्हेटिव्ह असेल तर मग काय करणार? सेक स्क्वेअर वाय. समजलं इथपर्यंत? पण कधी कधी ना असं पण येणार आहे पुढे जाऊन की इथं tan y पण विथ रिस्पेक्ट टू x तुम्हाला कुठतरी काहीतरी एखाद्या ठिकाणी समजा डिफरन्शिएट करण्याची गरज पडेल, पुढे जाऊन येणार आहे. ठीक आहे, मग अशा ठिकाणी काय करणार आहेत आपण ते मी तुम्हाला सांगेल पुढे जाऊन. ठीक आहे ना, आता सध्या तुम्हाला एवढंच समजतंय की सर इथे दोघं ठिकाणी x असतील तर काय करायचंय ते माहिती आहे आणि दोघं ठिकाणी y असतील तर काय करायचंय ते माहिती आहे आम्हाला. आता क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे, आता या ठिकाणी लक्ष द्या, हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये व्हेरिएबल कोण दिसतोय आता आपल्याला? y. म्हणून मग आपण याला आहे ना डिफरन्शिएट करणार बट विथ रिस्पेक्ट टू y करणार. समजतं इथपर्यंत काय सांगतोय? मग याला आपण असं लिहिणार देअरफॉर डी बाय डी वाय ऑफ x इज इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ साइन y. देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू साइन y चा डेरिव्हेटिव्ह cos y. झालं, समजलं इथपर्यंत? ठीक आहे, आता इथून आपल्याला पुढे एक इनव्हर्स फंक्शनची एक प्रॉपर्टी आहे ती यूज करायची आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनची. ती प्रॉपर्टी अशी ती लक्षात घ्या, ती सांगतोय तुम्हाला. ऑलवेज, थांबा इकडे लिहितो आधी, dy बाय dx जो असेल ना, बोलू नका, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy असं लिहू शकतो आपण. लक्षात घ्या, हे इक्वल येतात अशा पद्धतीने. ठीक आहे, किंवा dx बाय dy असेल ना तर त्या dx बाय dy ला आपण 1 अपॉन dy बाय dx असं लिहू शकतो. जेव्हा ज्या फॉर्म्युल्याची गरज पडेल तेव्हा तो फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या आता. ओके, आता हे जे फंक्शन होतं तर मग या फंक्शन मध्ये आपण याला सगळ्यात आधी काय केलं? इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतला. बरोबर आहे की नाही? म्हणजे या साइन इनव्हर्सला शिफ्ट केला आपण. हे एक ओरिजिनल, इथं -1 आहे म्हणून इनव्हर्स फंक्शन आहे असं म्हणू नका सध्या. याला तुम्ही असं म्हणून पहा की सर हा आहे ना y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. हा एफ ऑफ एक्स आहे म्हणजे एक ओरिजिनल सिंपल फंक्शन आहे असं समजा. ठीक आहे, मग आपण काय केलं? याच्यामधून ना एक्स ला एकट्याला एका साईडला काढला, बाकीचं सगळं तिकडे घेऊन गेलो दुसऱ्या साईडला. म्हणजे जे एफ ऑफ एक्स होतं म्हणजे सिंपल फंक्शन होतं ते आता काय म्हणलं? इनव्हर्स फंक्शन तयार झालं. कळतंय का मला काय म्हणायचंय? ओके, आणि मग या इनव्हर्स फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे विथ रिस्पेक्ट टू y आणि आपल्याला काय मिळालं? dx बाय dy. काय मिळाला? dx बाय dy. हा dx बाय dy मिळाला आहे. बट आपल्याला dx बाय dy नाही कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? dy बाय dx, कारण की आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे याचा डेरिव्हेटिव्ह जर कधी आपण घ्यायचा असेल तर विथ रिस्पेक्ट टू x घ्यावा लागेल. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू काहीतरी येणार. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x साठी आपल्याला dy बाय dx घ्यावा लागणार. म्हणून आपण काय करणार की जर आपल्याला dy बाय dxच कॅल्क्युलेट करायचं आहे समजा, तर त्यासाठी 1 अपॉन dx बाय dy याचा यूज करून घेणार. हा कोण आहे आपल्याकडे? dx बाय dy. बट आपल्याला कॅल्क्युलेट कोण करायचं आहे? तर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला dy बाय dx. सिंपल आहे, काही एवढं हार्ड नाहीये. मिळालेला कोण आहे? dx बाय dy. आपल्याला पाहिजे कोण आहे? dy बाय dx, म्हणजे याचा रेसिप्रोकल म्हणूया समजा आपण. बरोबर आहे की नाही? हा पाहिजे ना, तर त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार कोणता? तर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. आणि हा आपल्याला मिळालेला आहे, इथे आपण पुट करणार त्याला dx बाय dy. काय तो? cos y. म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन cos y. 1 अपॉन cos y मिळाला कोण? dy बाय dx. इथपर्यंत समजलं का? कोणाकोणाला समजलं इथपर्यंत? कन्फर्म? ठीक आहे, पहिलेच एक्झाम्पल आहे म्हणून थोडेसे कॉम्प्लिकेशन्स वाटतील.
पाहायला गेलं तर खूप सिंपल टॉपिक आहे. 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर खूप सिंपल वाटायला लागेल आणि हे याचं नाही, प्रत्येक टॉपिकचं असंच असतं, तुम्हाला पण माहिती आहे, आता ती सवय झाली. कुठलाही टॉपिक स्टार्टिंगला थोडासा हार्ड वाटतो, कॉम्प्लिकेटेड वाटतो, खूप कठीण वाटतो, समजत नाही, उमजत नाही, टेन्शन येतं, पण आहे ना कंटिन्युअसली लक्ष देत राहा, दुर्लक्ष न करता तोच टॉपिक 2-4 लेक्चर नंतर सिंपल वाटायला लागतो. बरोबर आहे की नाही गोष्ट? ही हिस्ट्री आतापर्यंतची जी रिपीट होतच राहील बऱ्याचदा. ठीक आहे, फक्त मात्र एक गोष्ट याच्यामधनं ही शिकणे आपल्याला की समजत नाहीये म्हणून दुर्लक्ष करायचं नाहीये. ठीक आहे ना, लक्ष देत राहा. ओके. मग आता या ठिकाणी काय होतंय की आपल्याला 1/cos y मिळाला, बट आपल्याला dy बाय dx हा 1/cos y नकोय. याचा डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे आपल्याला? 1/√1 - x² पाहिजे, म्हणजे इन टर्म्स ऑफ x पाहिजे आन्सर आपल्याला. इथे इन टर्म्स ऑफ y दिसतोय. बरोबर आहे की नाही? मग आपण काय करणार की ह्या इन टर्म्स ऑफ y वाल्या टर्मला इन टर्म्स ऑफ x बनवून घेणार. म्हणजेच cos y चं रिलेशन x सोबत काय आहे ना ते माहिती करून घेणार. cos y चं रिलेशन इथे आहे का x सोबत? कुठंच नाहीये. सर sin y चं रिलेशन आहे, cos y चं नाहीये, x सोबत. ठीक आहे, मग आपण काय करणार, आपण त्यांच्यापेक्षा हुशार आहेत. काय करणार तर cos y ला इन टर्म्स ऑफ sin y लिहून घेणार बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी. फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आहे ना प्रत्येकाला? sin² x प्लस cos² x इक्वल टू 1, किंवा इथं थिटा घ्या समजा, किंवा इथं y घ्या समजा, काही पण घेऊ शकतो आपण. बरोबर, मग sin² y प्लस cos² y इक्वल टू 1 होतो. याच्यावरून आपण cos² y असं लिहू शकतो, 1 - sin² y. स्क्वेअरला शिफ्ट करा, √1 - sin² y तयार झाला तो कोण? cos y. म्हणून मग या cos y ला आपण इथं डायरेक्ट लिहिणार 1/cos y ला √1 - sin² y. इथपर्यंत समजलं का काय केलंय आपण आणि का करतोय असं? त्याचं रिझन पण मी तुम्हाला समजवलं. का करतोय आपण असं? कारण की आपल्याला हा cos y इन टर्म्स ऑफ x पाहिजे, बट cos y चं रिलेशन डायरेक्ट x सोबत कुठंच नाहीये. रिलेशन जे x सोबत दिसतंय ते आहे कोणाचं? sin y चं. मग आपण काय करतोय, cos y ला इन टर्म्स ऑफ sin y लिहून घेतला आणि या sin y ला लिहिणार आपण काय? x. sin y काय आहे? x आहे की नाही? म्हणून मग इथं sin y च्या ऐवजी काय लिहिणार आपण? x लिहिणार, बट त्याचा स्क्वेअर आहे पुन्हा इथे, म्हणजे हा काय होऊन जाणार? x². म्हणजे हे आन्सर कसं होऊन जाईल? 1/√1 - x². जे आपल्याला पाहिजे तेच मिळतंय. बरोबर, ठीक आहे. याला लिहिणार काय आपण? Therefore dy by dx is equal to 1/√1 - x². हाच आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे होता, जो मिळाला. समजलं प्रत्येकाला? हा y म्हणजे कोण आहे? y म्हणजे आहे sin इनव्हर्स x. Therefore dy by dx of sin इनव्हर्स x is equal to 1/√1 - x². मिळाला डेरिव्हेटिव्ह. क्लिअर झालं प्रत्येकाला? कोणाला काही डाऊट आहे का? नो डाऊट, व्हेरी गुड. ठीक आहे, जसं आता आपण हा मिळवला ना, तसंच काम आपल्याला आता बाकीच्या डेरिव्हेटिव्ह साठी करायचं आहे. नेक्स्ट सेकंड वाला आहे cos इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह. cos इनव्हर्स x ला पण तेच करून घेणार पुन्हा, y is equal to cos इनव्हर्स x. मागच्या एक्झाम्पल मध्ये गोंधळ झाला असेल, या एक्झाम्पल मध्ये समजून घ्या. याच्यात समजलं तर मग मागच्या एक्झाम्पल क्लिअर होऊन जाईल अजून. ठीक आहे ना, लक्ष देत राहा. सिमिलर गोष्टी आहेत. सगळ्या आधी काय केलं आपण? y ला cos इनव्हर्स x असं कन्सिडर करून घेतला. ठीक आहे, या cos इनव्हर्स ला शिफ्ट करणार. देअरफॉर cos y इक्वल टू x. देअरफॉर x इक्वल टू काय मिळाला मग आपल्याला? cos y. आता याला आपण डिफरन्शिएट करणार, बट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे? y. विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे ना, कारण की फंक्शन इन टर्म्स ऑफ y दिसतंय आपल्याला, म्हणून इनव्हर्स फंक्शन आहे म्हणून. कळतंय काय सांगतोय? हे ओरिजिनल फंक्शन होतं, याला आपण इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतलंय. ठीक आहे, आणि मग नाही ना सर, हे इनव्हर्स फंक्शन आहे, तुम्ही उलट बोलताय ना सर. एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून पाहिलं समजा तर ते हे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक दिसतंय, बट जे गिवन फंक्शन आहे ना त्याला आपण ओरिजिनल फंक्शन म्हणणार, आणि याच्यामध्ये जो चेंज करून आणलाय ना आपण हा असा, तर याला म्हणणार आहेत आपण इनव्हर्स फंक्शन. गिवन फंक्शन मध्ये जो चेंज केला, म्हणजे व्हेरिएबलला आपण चेंज करून टाकलंय. चेंज म्हणजे कसं केलं ऍक्च्युअली, की y इन टर्म्स ऑफ x होता हा, याला काय केलं आपण? x इन टर्म्स ऑफ y बनवला आता, म्हणजे असे उलटे केलेत आपण ते. ठीक आहे, म्हणून मग याला म्हणणार आहेत काय आपण? या गिवन फंक्शनचा इनव्हर्स फंक्शन. ठीक आहे, ओके.
मग जेव्हा आपण असं इन्व्हर्स फंक्शन दिसेल तेव्हा काय म्हणायचं आपल्याला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, मग याला आपण असं लिहिणार डी बाय डी वाय आणि राईट हँड मध्ये पण डी बाय डी वाय घेणार. लेफ्ट हँड मध्ये कोण आहे एक्स, राईट हँड मध्ये कोण आहे कॉस वाय. मग आता dx बाय dy ऍज इट इज राहणार आणि cos y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y जसं sin x जसं आपण cos x चा डेरिव्हेटिव्ह घेतो तसाच. काय येणार बरं याचा डेरिव्हेटिव्ह आता मायनस ऑफ sin y. समजलं? येस. आता हा मायनस ऑफ sin y आहे आणि इकडे कोण आहे dx बाय dy. बट आपल्याला dx बाय dy पाहिजे होता का? नाही, आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला, x चा डेरिव्हेटिव्ह नाही पाहिजे आपल्याला पाहिजे आहे y चा डेरिव्हेटिव्ह. y चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x. मग हे जे मिळालंय ना आपल्याला ते याचं उलट मिळालंय म्हणजे याचा रेसिप्रोकल मिळालेला आहे. ठीक आहे, मग रूल काय सांगतो आपल्याला की आपण हे मिळवू शकतो म्हणजे काय तर dy बाय dx मिळवू शकतो आपण कोणापासून तर dx बाय dy पासून. त्यासाठी आपल्याला हे रिलेशन यूज करावं लागेल. ऑलवेज रिमेंबर दिस वन. और dx बाय dy. ठीक आहे, हे रिलेशन यूज करायचं आपल्याला. क्लिअर होतंय का काय सांगतोय? ठीक आहे, मग आता इथं आपण काय करून घेणार तर 1 अपॉन dx बाय dy. dx बाय dy किती मात्र मायनस साइन y. आता साइन y ला इन टर्म्स ऑफ x लिहायचंय बट साइन y चं रिलेशन आहे का आपल्याकडे इथं? नाही, कोणाचं रिलेशन x सोबत cos y चं. म्हणून मग आपण काय करणार साइन y ला चेंज करणार कन्वर्ट करणार इन टर्म्स ऑफ cos y. म्हणजे त्या cos y ला आपण लिहिणार बघ इन टर्म्स ऑफ x. ठीक आहे, मग साइन y ला कसं लिहिणार मायनसला वरती लिहून घ्या वाटलं तर -1 अपॉन हा साइन y ला लिहिणार अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर y असा लिहून घेतला. आता आपण या कॉस स्क्वेअर y ला लिहिणार आहोत x स्क्वेअर. कॉस y ची व्हॅल्यू म्हणजे x आहे ना म्हणून मग कॉस y च्या ऐवजी लिहिला आपण x आणि त्याचा झाला हा स्क्वेअर. झाला, आपल्याला हाच डेरिव्हेटिव्ह पाहिजे होता. समजलं का? एकदम सिंपल पार्ट सांगतोय, काही जास्त कॉम्प्लिकेशन्स करून दाखवत नाही आता. ठीक आहे, नेक्स्ट आहे थर्ड हा फॉर्म्युला tan इनवर्स x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. याच्यासाठी काय करणार मग पुन्हा तेच y इक्वल टू tan इनवर्स x हा कन्सिडर करणार आपण. क्लिअर होतंय काय सांगतोय? ठीक आहे, मग y इक्वल टू tan इनवर्स x ला सगळ्यात आधी काय करणार मग आपण नेहमीप्रमाणे इकडे घेऊन येणार tan ला. tan y इक्वल टू x. देअरफॉर x इक्वल टू tan y. आता याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर dx बाय dy इक्वल टू d बाय dy ऑफ tan y. देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू tan y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? यस, sec स्क्वेअर y. आता हा sec स्क्वेअर y आहे, आपल्याला याला इन टर्म्स ऑफ x लिहायचंय बट इथं tan चं रिलेशन आहे x सोबत sec चं नाहीये. मग आपण काय करणार sec स्क्वेअर ला अगेन बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी कसं लिहिणार पहा. ऍक्च्युअली आपल्याला आयडेंटिटी कशी माहिती 1 प्लस tan स्क्वेअर y इज इक्वल टू sec स्क्वेअर y होणार सर, हे माहिती आहे आपल्याला राईट. आपण या 1 ला शिफ्ट करणार, सॉरी आहे ना sec स्क्वेअर y डायरेक्ट आहे. sec स्क्वेअर y ला डायरेक्ट ऍज इट इज जी फंडामेंटल आयडेंटिटी आहे जी शिकलोय ती ऍज इट इज यूज करायची. काय लिहिणार त्याला sec स्क्वेअर ला 1 प्लस tan स्क्वेअर. याला लिहिणार आपण 1 प्लस, काही गडबड झाली का? नाही, बरोबर आहे. एक मिस्टेक केली आपण. आधी पण केलं तरी चालणार आहे अर्थात, नंतर पण केलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. याला तुम्ही समजा डायरेक्ट असं पण करून घेतलं 1 प्लस tan स्क्वेअर y समजा तरी चालणार आहे. मग याला तुम्ही लिहिणार 1 अपॉन सॉरी डायरेक्ट 1 प्लस x स्क्वेअर लिहिणार. tan y ची व्हॅल्यू आहे ना x म्हणून झाला हा x स्क्वेअर. बट आपल्याला हा कोण मिळाला आहे dx बाय dy. आपल्याला dx बाय dy नकोय, आपल्याला काय पाहिजे dy बाय dx पाहिजे. बट dy बाय dx काय असतो 1 अपॉन dx बाय dy आणि हा dx बाय dy इथे घेणार जो की 1 प्लस x स्क्वेअर आहे. असं पण केलं तरी चालणार आहे. समजतंय काय सांगतोय? म्हणजे आपण काय केलं याला y ला इन टर्म्स ऑफ x लिहून घेतला आधी पुढे जाऊन इथे. ठीक आहे, त्यासाठी काय केलं आधी फंडामेंटल आयडेंटिटी यूज केली, आयडेंटिटी यूज करून मग इन टर्म्स ऑफ x लिहिला आणि मग तो रेसिप्रोकल घेतला आपण आन्सर मिळाला. असं केलं तरी चालेल
किंवा मग इथे जे काय केलं होतं आपण त्या पद्धतीने पण केलं तरी चालणार आहे, चॉईस तुमची. क्लिअर झाला? हा होता tan इनवर्स x. नेक्स्ट आहे y इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ x. y इक्वल टू cot इनवर्स x असेल तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल मग? पुन्हा सेम प्रोसेस. काय करणार सगळ्यात आधी? cot इनवर्सला इकडे घेऊन येणार, x एकटा राहणार म्हणजे x इज इक्वल टू काय राहणार? cot y. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू y, देअरफॉर गर्ल्स मधून आवाज येतोय बरं जास्तच, बोलू नका, लक्ष द्या. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग आपल्याला माहिती. देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू cot y चा डेरिव्हेटिव्ह बोला, मायनस कोसेक स्क्वेअर y. चॉईस आपल्याकडे. आता आपण काय करायचं इथून पुढे? दोघं तिघं ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक ऑप्शन काय आहे की कोसेक इनवर्सला तुम्ही डायरेक्ट आधी फंडामेंटल आयडी नुसार चेंज करून घ्या, ठीक आहे. किंवा मग याचा रेसिप्रोकल घेऊन तुम्ही घेतले, नंतर त्याला फंडामेंटल आयडेंटिटी अप्लाय केली तरी चालणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे या मेथडने गेले तरी चालणार आहे, या मेथडने गेले तरी चालणार आहे, ठीक आहे ना. मग आपण समजा एक काम करूया आता, जर वाटतंय तर बोला, तुम्ही सांगा तुमची चॉईस कोणता करायची, फर्स्ट मेथड की सेकंड? सेकंड नुसार जायचं का? चला ठीक आहे. याला आपण चेंज करून घेऊया फंडामेंटल आयडेंटिटी नुसार. समजा मायनस ऍज इट इज कॉस स्क्वेअर वाय ला काय लिहिता येणार? बोला, कॉस स्क्वेअर वाय ला फंडामेंटल आयडेंटिटी नुसार कोसेक स्क्वेअर वाय, हा सॉरी, काय येणार तो? 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय. हा कोण मिळाला आपल्याला? dx बाय dy, राईट. आता इथेच आपण काय करणार, वाटलं तर मायनसला बाहेरच राहू द्या, 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय. कॉट वाय म्हणजे कोण आहे आपला? x, आणि हा झाला त्याचा स्क्वेअर. हा मिळालेला आहे dx बाय dy. बट आपल्याला dx बाय dy नकोय, आपल्याला काय पाहिजे? dy बाय dx पाहिजे. हे dx बाय dy आणि dy बाय dx याच्यामध्ये कन्फ्युज नका हो. मी काय बोलतोय ते व्यवस्थित ऐका, कळतंय का काय सांगतोय, ठीक आहे ना. dx बाय dy मिळाला आहे, आपल्याला पाहिजे कोण? dy बाय dx, ठीक आहे. dy बाय dx साठी आपल्याला काय करावं लागेल? हा फॉर्म्युला घ्यावा लागेल, हे रिलेशन घ्यावं लागेल. काय ते रिलेशन? माहिती, 1 अपॉन dx बाय dy, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन हा dx बाय dy आलेला आहे आपल्याकडे, हा तो घेतला आपण. मायनसला शिफ्ट करून द्या, मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा डी बाय dx ऑफ y मिळालाय. बट y म्हणजे कोण आहे आपला? कॉट इनवर्स x. y म्हणजे कोण आहे? कॉट इनवर्स x. म्हणजे आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह मिळाला. हा समजलं आता इथपर्यंत? याचा डेरिव्हेटिव्ह. आता थोडं अजून सिंपल वाटायला लागेल, कारण की सेम प्रोसेस रिपीट होते पुन्हा पुन्हा, म्हणून, ठीक आहे. सेक इनवर्स x चा कसा सॉल्व्ह करणार मग आपण? सेम प्रोसेस करणार. लक्ष द्या, y इक्वल टू सेक इनवर्स ऑफ x आहे. याला पुन्हा आपण काय करणार? इकडे शिफ्ट करून घेणार, म्हणजे x इज इक्वल टू राहणार सेक y. ही स्टेप समजली का? पण काय केलंय आपण? त्याला शिफ्ट केलाय सेकला इकडे, ओके. मग याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू, समजलं? y, ओके. हा, विथ रिस्पेक्ट टू y. देयरफॉर d बाय dy ऑफ x इक्वल टू d बाय dy ऑफ सेक y, ठीक आहे. आता याला काय लिहिणार आपण? ऍज इट इज, म्हणजे dx बाय dy इक्वल टू सेक y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. काय लिहिणार आपण? बोला, काय लिहिणार? बोला, सेक y इंटू टॅन y, ठीक आहे, ओके. मग हा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना, हा डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ y मिळालेला आहे, राईट. किंवा आपण असं म्हणूया की हा dx बाय dy. तुम्हाला त्या दोन प्रोसेस सांगितल्या मी, दोघांपैकी एक कुठली पण अप्लाय करणार समजा, ठीक आहे ना. बट या ठिकाणी लक्षात घ्या, सेक y ची व्हॅल्यू आपल्याकडे x आहे, म्हणून आपण या सेक y ला x लिहू शकतोय. पण टॅन y ची व्हॅल्यू आहे का इन टर्म्स ऑफ x? तर नाहीये ना. म्हणून मग आपण काय करणार? टॅन y ला इन टर्म्स ऑफ सेक y लिहून घेणार. टॅन y इन टर्म्स ऑफ सेक y कसा येणार?
त्यासाठी फॉर्म्युला असा आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग हा टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. स्क्वेअरला पण शिफ्ट केला आपण, तिकडे जाऊन रूट तयार झाला तो. टॅन थिटा इक्वल टू अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 असा होतो की नाही. मग याच फॉर्म्युल्यानुसार आपण टॅन वाय ला लिहिणार कसा, अंडर रूट ऑफ 1 सॉरी सेक स्क्वेअर वाय मायनस 1. आता या सेक स्क्वेअर वाय ला आपण एक्स स्क्वेअर लिहू शकतो सेक स्क्वेअर ला. ठीक आहे, एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. दिस इज dx बाय dy, राईट. बट आपल्याला dx बाय dy नकोय, आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx. सिन्स dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy, therefore dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. हाय, समजला? काही कठीण आहे का? जेवढा सिंपल पार्ट याच्यातला तो व्यवस्थित एक्सप्लेन करून देतोय मी तुम्हाला. ठीक आहे, एक गोष्ट बाकी इथे ना, रेंज आणि डोमेन लिहायची प्रत्येक एक्झाम्पल मध्ये. माहिती ना आपला इनवर्स फंक्शन आहे आता सेक इनवर्स एक्स, याची रेंज काय असेल आणि डोमेन काय असेल लिहिता येईल प्रत्येकाला. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण शिकलोय सुरुवातीला, बस ते जिथे कॉपी पेस्ट करायचे. ओके, पुढे जाऊ. अजून एक स्टेप आहे, मी तुम्हाला सांगेल वेळेवरती, बरोबर. ठीक आहे, हा सेक इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, याच्या सारखाच आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत कोणाचा, कोसेक इनवर्स एक्स चा. बोलू नका. या ठिकाणी आपल्याला y इज इक्वल टू हे तुम्हाला घरी करायचंय, हो बघला करता येणार. इकडे लक्ष द्या, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ना, हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहे. ठीक आहे.